सत्तेविचार.in समस्या तुमची बातमी आमची। थोड्या वेळापूर्वी माध्यमांमधून मला समजलं की विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे माझ्या नातेवाईकांवरती माझ्यावरती टीका टिप्पणी करत आहे। माझ्यावरती माझ्या नातेवाईकांवरती टीका टिप्पणी करून तालुक्याचे प्रश्न संपणार आहे का? त्यांची निष्क्रियता, त्यांनी न तीन टर्म राहून त्यांनी न केलेली कामं झाकण्यासाठी दुसऱ्यावर टाकून काही कामं झाकली जात नाही। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो माध्यमांच्या माध्यमातून की मला जो तरुणाईचा पाठिंबा भेटतोय, जे ज्येष्ठ लोकांचं प्रेम भेटते, माता भगिनींचं जे प्रेम भेटते ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सारखलेली लक्षात घ्या। आणि मला काय म्हणायचंय, तालुक्यात एवढे प्रश्न पडले, चाकण तळेगाव रोडवरती हजारो लोक मृत्युमुखी पडतात, त्यांच्या नातेवाईकांना जाऊन भेटून बोला ना। माझ्या नातेवाईकांवरती बोलण्यापेक्षा तिकडे जाऊन भेटून बोला। सातगाव पाठराचा प्रश्न आहे, पुनर्वसनाचा प्रश्न आहे, आदिवासी भागाचा प्रश्न आहे, इथं ट्रॅफिक मध्ये तर मी स्वतः रोज गुंततोय, स्वतःचा रोजचा प्रश्न पडलाय, त्याच्यावरती आम्हाला आमचं दुःख माहिती आहे काय चाललंय। आणि तुम्ही जे नातेवाईकांवरती बोलताय तर सगळ्या तालुक्याला माहिती आहे कोणाचे नातेवाईक किती काम करतात एमआयडीसी तालुक्यातल्या तरुणाईला पण आता कळून चुकलेलं आहे। आणि उगाच काहीतरी माध्यमांनी तुमच्याबद्दल स्तुती सुमन केले तर माध्यम चांगली, आणि थोडं काही सत्यता त्यांनी दाखवली तर माध्यम चुकीचे। असं काय चालणारं राजकारण हे बरोबर नाहीये। आम्ही तुमच्या वयाचा मान ठेवतो, तर तुम्ही पण थोडस तालुक्याची सुसंस्कृतपणा जपला पाहिजे असं आम्हाला कुठंतरी वाटतं, आणि विकासाचा अजेंडा घेऊन बोललं पाहिजे, माझं असं मत आहे। उगाच काहीतरी कोणावरती बोलून काय तालुक्याचं भलं होणार आहे का, प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का, हे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि जरी माझे नातेवाईक जे काही बोलले होते तो एक माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश साहेब यांचा रेफरन्स घेऊन बोलले होते, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला लावून घेणं म्हणजे स्वतःच्या कुठेतरी त्यांना लक्षात आलं की चूक त्यांची आहे, म्हणून त्यांनी ते स्वतःला लावून घेतलं। त्यांनी वैयक्तिक नाव घेऊन टीका केलेलीच नव्हती। आणि बोलायचंच असेल तर विकासाचा अजेंडा घेऊन बोललं पाहिजे, आणि आपण विकासाचा अजेंडा ठेवूनच 100% बोललं पाहिजे। उगाच काहीतरी दिशाहीन करायचं तालुक्यातल्या जनतेला, हे काही इथून पुढे चालणार नाहीये। मी त्यांच्या वयाचा मान ठेवतो, इथून पुढे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्तेविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।